नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, एकदम गुड न्यूज आहे। महाराष्ट्र राज्यात नवीन BMS कॉलेजला मान्यता मिळालेली आहे। आणखीन एक नवीन कॉलेज ॲड झालेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी BMS कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि ती कुठल्या ठिकाणी आहे अगदी ते पूर्णपणे मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी आपल्याला नवीन असतील या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे यूजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील। तो ओके मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते की BMS अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत असं हे पूर्णपणे त्यांनी ते GR काढलेलं आहे आणि ते राहणार आहेत नंदुरबार ह्या ठिकाणी असं आहे। तर हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आलेलं आहे आणि ते दिनांक पण तुम्ही ते पाहू शकता 3 ऑक्टोबर 2024ला हे आलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे। तर स्क्रीनवरती पूर्ण तुम्हाला अगदी मी स्क्रोलिंग करून मी दाखवते, लक्षात येईल। तर हे पूर्णपणे मी जस्ट तुम्हाला शॉर्टमध्ये वाचून दाखवते। आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी, जिल्हा नंदुरबार। तर या ठिकाणी संचलित दामजी पोसला गावित आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, पथराई तालुका, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी आयुर्वेदिक BMS कॉलेजला मान्यता मिळालेली आहे या ठिकाणी। आणि त्याचा इंटेक पण 60, इथे पाहू शकता 60, तर 60 विद्यार्थ्यांसाठी तिथं क्षमतेचं एवढं तिथं अवेलेबल राहणार आहे इंटेक कॅपॅसिटी त्या कॉलेजला। आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 पण इथे त्यांनी दिलेलं आहे। तर खूप अगदी गुड न्यूज आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। आणखीन एक कॉलेज आपल्या इथं ॲड झालेलं आहे आणि ते नव्यानं आता ह्या 3rd राऊंडमध्ये येण्याची शक्यता आहे। तर तिथे 60चा इंटेक राहिलेला आहे। तर हे पूर्णपणे शासन निर्णय असलेलं हे त्यांनी नोटीस दिलेली आहे। तर पूर्णपणे तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता डिटेल्समध्ये त्याचा इंटेक पण 60चा आहे। तर हे परिपत्रक अगदी त्यांनी दिलेलं आहे, तिथं त्यांनी अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहेत। ह्या पण तुम्ही अगदी जस्ट व्यवस्थित वाचा झूम करून, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तिथे काय काय त्यांनी मान्यता शासनाने कॉलेज चालू होण्याच्या आधी काय काय त्यांनी अटी केलेल्या आहेत। तर त्या अटी पूर्ण झाल्या तर हे नक्कीच 3rd राऊंडमध्ये कॉलेज येण्याची शक्यता आहे आणि आणखी सीट्स वाढण्याच्या शक्यता आहेत। त्यामुळे थोडासा कट ऑफवरती पण नक्कीच परिणाम पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो। तर अगदी हे नवीन होणारे हे कॉलेज आहे, ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला अधिक माहिती हवी पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच मला नक्कीच तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे। त्याच्यावर तुम्ही एनी टाईम कॉल करून अगदी याच्याबद्दल डिटेल्समध्ये विचारू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये सुद्धा हे भरपूर नवीन येणारे कॉलेजेस पण ॲड करायचे असेल तरी त्या विद्यार्थ्यांनी अगदी हे प्रेफरन्सेस तुम्ही टाकू शकता। ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग पण आम्हाला जॉईन करायचे आहे, अगदी तुमचं MBBS घ्यायचंच आहे ह्यावर्षी, तुम्हाला अगदी गव्हर्मेंट असो किंवा प्रायव्हेटमध्ये असेल आणि तुम्हाला जर गॅप घ्यायचा नसेल किंवा रिपीट पण करायचं नाही तर तुम्हाला आणि डॉक्टर पण व्हायचं असेल आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन अगदी काउन्सिलिंग जॉईन करू शकता। नक्कीच तुम्हाला आमची टीम हेल्प करेल आणि तुमचं BMS होण्याचं स्वप्न पूर्ण करेल। तर एवढंच आहे निमित्तानं आज आम्ही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। त्याने लक्षात येईल की नव्यानं येणारं हे नंदुरबारमधलं कॉलेज राहणार आहे आणि त्याचा इंटेक 60चा असणार आहे। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।